थांबा थांबा, या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातून कोण होणार बेघर? पहिले वोटिंग ट्रेंड्स समोर आले आहेत. नंबर 1 कोण आहे आणि सगळ्यात खाली कोण आहे? सगळं कळेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर. मित्रांनो, काल घरामध्ये नॉमिनेशन टास्क पार पडला आणि तब्बल 9 स्पर्धक घराबाहेर होण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. पण प्रश्न एकच आहे, या 9 जणांपैकी कोणाला मिळतोय सर्वात जास्त सपोर्ट आणि कोण आहे धोक्याच्या झोनमध्ये? व्हिडिओ सुरू करण्याआधी आपणा सर्वांना एक आवाहन आहे. जर अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 9 वर आहे, म्हणजेच वोटिंग ट्रेंडमध्ये सगळ्यात खाली दीपाली सय्यद मॅम. मित्रांनो, सध्या त्यांना घराबाहेर अपेक्षित सपोर्ट मिळताना दिसत नाहीये आणि त्यामुळे त्या सर्वात धोक्याच्या स्थानी आहेत. नंबर 8 वर आहेत राधा पाटील, म्हणजेच राधा मुंबईकर. वोटिंग सपोर्ट कमी असल्यामुळे त्या देखील डेंजर झोनमध्ये आहेत. नंबर 7 वर आहेत रुचिता जामदार. कालच्या नॉमिनेशनमध्ये रुचिता यांनी स्वतःची चावी करण सोनावणेंना दिली आणि त्याच कारणामुळे त्या नॉमिनेट झाल्या. यामुळे बाहेरची पब्लिक त्यांना फारसा सपोर्ट करत नाहीये. नंबर 6 वर आहेत कालू डॉन, म्हणजेच प्रभू शेळके. घरात कॉन्टेंट मिळतोय पण वोटिंग सपोर्ट सध्या तरी फार मजबूत नाहीये. नंबर 5 वर आहेत हास्यसम्राट सागर कारंडे. घराबाहेर त्यांची लोकप्रियता आधीपासूनच आहे आणि त्याचा फायदा वोटिंगमध्ये सुद्धा दिसतोय बरं का. नंबर 4 वर आहेत अनुश्री माने. तगडी फॅन फॉलोईंग आणि बाहेरून चांगला सपोर्ट यामुळे त्या सेफ झोनकडे जात आहेत. नंबर 3 वर आहेत सोनावणे वहिनी, म्हणजेच करण सोनावणे. ऑरेंज गँगचा तगडा सपोर्ट त्यांना वोटिंगमध्ये खूपच पुढे घेऊन जातोय. नंबर 2 वर आहेत सरकार, म्हणजेच दिव्या शिंदे. त्यांचा स्पष्ट वक्तेपणा, स्ट्रॉंग गेम आणि फॅन फॉलोईंग यामुळे तगडी वोटिंग या ठिकाणी त्यांच्यासाठी होत आहे. नंबर 1 आणि वोटिंग ट्रेंडमध्ये नंबर 1 वर आहेत रोशन भजनकर. गावाकडचा प्रचंड सपोर्ट, स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आणि ग्राउंड कनेक्ट यामुळे रोशन सध्या सगळ्यात पुढे आहेत. मित्रांनो, या वोटिंग ट्रेंडनुसार पाहिलं तर या आठवड्यात दीपाली सय्यद घराबाहेर जाऊ शकतात असं सध्या तरी दिसत आहे बरं का. आता तुमचं मत काय आहे? या आठवड्यात कोण होणार बेघर आणि तुम्ही वोट कोणाला केले? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा बरं का. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स, वोटिंग ट्रेंड्स आणि गॉसिप समजून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र.